पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी राम जन्मभूमीच्या सोहळ्याला प्रथम स्पष्ट विरोध करत मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संघ परिवाराची गुची झाली. झिरो नीटच्या जरा विचार तर करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला प्रथम स्पष्ट विरोध केला. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यास स्पष्ट नकार देताना शंकराचार्य निश्चलानंद यांनी पंतप्रधान मोदीवर उघड हल्लाबोल केला. ते म्हणाले की मोदी भगवान मोदीच्या मूर्तीला स्पर्श करतील आणि आम्ही तिथे उभं राहून टाळ्या वाजवायचे का? हे माझ्या मर्यादेच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. मध्य प्रदेशात भाजपने नुकताच मोठा विजय नोंदवलेला आहे. मात्र रतलाममध्ये पोहोचल्यावर शंकराचार्य यांनी आपल्या पदाच्या प्रतिष्ठेची चिंता असल्याने कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. हे प्रकरण त्यांच्या स्वतःपुढे मर्यादित आहे, पण ते पुढे म्हणाले की PM मोदींनी रामलल्लाच्या पुतळ्याला स्पर्श करणे स्वाभिमानाच्या विरोधात आहे. पंतप्रधान हे मागासलेल्या समाजाचे आहेत, त्यामुळे त्यांचा मूर्तीला स्पष्ट करण्याबाबतचा आक्षेप हा हिंदू धर्मातील जातीय उतरंडाप्रमाणे आहे, म्हणजेच वर्णाश्रम. पंतप्रधान मोदींना त्यांच्या अघोषित हिंदू राष्ट्रात हा दिवस पाहावा लागेल याची कल्पनाही केली नव्हती. स्वामी निश्चलानंदचे इतर आक्षेप दुय्यम दर्जाचे आहे, परंतु मूर्तीला स्पर्श करण्याबाबत जे सांगितले आहे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. यावर चर्चा करण्यापूर्वी प्रश्नही विचारला पाहिजे की बाबरी मशिदीच्या आत भिंत पाडून जी मूर्ती ठेवली गेली आणि स्वतःहून प्रकट झाली असा भ्रम पसरवला गेला, आता ती कुठे गेली? आता मोदीजींनी नवीन पुतळ्याची गरज का पडली याचा अर्थ स्पष्ट आहे की तो प्रचार पूर्णपणे खोटा होता. पण मोदीजींच्या पुतळ्याला स्पर्श करण्याबाबतचा आक्षेप समजून घेण्यासाठी इतिहासाच्या मागे जावे लागेल. मोदीजींच्या मतदारसंघातील काशी विश्वनाथ मंदिरात 1956 पर्यंत दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. प्रदीर्घ संघर्षानंतर दलितांना मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हा स्वामी निश्चलानंदचे गुरु करीपात्री महाराज यांनी त्यास विरोध करून विश्वनाथ मंदिराला अस्पृश्य घोषित करून त्या शहरात गंगेच्या तीरावर विश्वनाथ मंदिर बांधले. त्यामुळे स्वामी निश्चलानंद यांचे गुरु करीपात्र महाराज यांनी मूर्तीला स्पर्श केला या विधानाचा संबंध कर्तरी महाराज वृत्तीशी जोडला जात आहे. छोट्या छोट्या बाबींना पाठिंबा देऊन शंकराचार्य यांनी संघ परिवाराच्या 100 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. मोहन भागवत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हे विधान नाकारावे, पण त्यांच्या एका बाजूला शंकराचार्य आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत. आगीत जायचे की फुफाट्यात हे समजत नाही. निश्चलानंद शंकराचार्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे की राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठान शास्त्रानुसारच असली पाहिजे, पण तसे करून राजकीय फायदा होणार नसेल तर. त्यामुळेच राम मंदिरावर ज्या प्रकारे राजकारण केले जात आहे तसे होऊ नये असे त्यांनी स्पष्ट सांगितले. स्वामी निश्चलानंद त्यांना देशातील परस्पर विरोधी फॅसिझमची कोणतीही अडचण नाही. साधू संतांच्या राजकीय वापरावर त्यांचा आक्षेप आहे. अलीकडे ते म्हणाले की राजकीय पक्ष आधी संतांना त्यांचे स्टार प्रचारक बनवतात आणि नंतर त्यांना मौनी बनवतात. हा आरोप हवेत नाही, तर त्यांची बाजू घेत त्यांनी रामदेव बाबा आणि श्री श्री रविशंकर यांचे उदाहरण दिले आहे. शंकराचार्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही, पण एका राजकीय पक्षाने या दोघांचा वापर करून सत्ता मिळवल्यानंतर त्यांना मौनी बनवले असे त्यांनी सांगितल्यावर सर्वांनाच बोध झाला. राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे ज्ञानाचा अभाव असल्याचेही म्हटले आहे. शंकराचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडले नाही
आणि राम जन्मभूमीबाबत मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम मंदिराच्या उभारणीबाबत ते एकच भाषण ऐकतील का, ही वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येणार, सबका साथ सबका विकास, त्याचा काही फायदा नाही कळल्यावर मोदीजींनी राम मंदिराचा आश्रय घेतला. तथाकथित हिंदू राष्ट्राच्या राजकारणाबाबत शंकराचार्यांना सांगायचे की सध्या राजकारणात काहीही योग्य नसेल तर त्याबद्दल काय बोलणार. काँग्रेस म्हटले तर ते हिंदुद्रोही आणि नंतर देशद्रोही ठरवले जाईल. पण भाजपमध्ये हिंमत असेल तर शंकराचार्यांना ही पदवी बहाल करून हिंदुत्वाचा पोल खोल होईल. त्यामुळे स्वामी निश्चलानंद यांनी मोदी सरकारची हक्कलपट्टी केली आणि ते खोटे बोलत आहे असे भारतीय जनता पक्षही म्हणू शकत नाही आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असेच म्हणावे लागेल. या धर्मसंकटामुळे भरमसाठ बोलणाऱ्या पक्षाच्या बाबतीत मौन बाळगून आपली तोंड उघडलेली नाही, म्हणजेच काहीही बोलता आलेले नाही. लोकांना स्वामी नरेंद्राचार्य यांच्याबद्दल अनेक सत्य आणि खोटे माहीत आहे, परंतु स्वामी निश्चलानंद बद्दल लोकांना ज्ञान कमी आहे. त्यामुळे दोघांचीही माहिती नसताना त्यांची तुलना करणे कठीण आहे. ओडिसातील पुरी येथील गोवर्धन मठातील शंकराचार्य यांचा जन्म बिहारमध्ये झाला आणि सुमारे 31 वर्षापूर्वी 18 जुलै 1974 रोजी करपात्री महाराजांचे भक्त झाले आणि अशा प्रकारे निलांबर स्वामी निश्चलानंद झाले. यावेळी मोदींना संघात विशेष महत्व किंवा त्यांना स्थानही नव्हते आणि राजकारणातही त्यांना कोणी ओळखत नव्हते. पुढे जाऊन पुरीचे शंकराचार्य निरंजन महाराज यांनी त्यांना 1992 मध्ये 145वें शंकराचार्य म्हणून नियुक्ती केली. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले मतभेद समजून घेण्यासाठी हे एक वाक्य पुरेसे आहे. शंकराचार्यांना चंपतराय यांच्यासारखा विष्णूचा अवतार मानून काळाच्या शासकाची खुशामत करता येत नाही. म्हणून प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात जाऊन पंतप्रधान म्हणून काम करणे हे त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. शंकराचार्य निश्चलानंद मंदिराच्या व्यवस्थापन आणि देखभालीमध्ये सरकारी हस्तक्षेपाच्या विरोधात आहे. त्यांच्यामध्ये मंदिर चालवणाऱ्या ट्रस्टला अधिक मजबूत केले पाहिजे. त्यामुळे ते धार्मिक स्थळामध्ये बांधलेल्या कॉरिडॉर वर टीका करतात. तेव्हा लोक कॉरिडॉर शब्द ऐकतात तेव्हा पंतप्रधानाच्या मतदारसंघात काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधण्याची कल्पना होते. आज धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळ बनवले जात आहे असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. अशा प्रकारे त्यांच्यात चैनीच्या वस्तू जोडल्या जात आहेत, जे खरे नाही. हे अगदी मूलभूत आहे. पण भाजपचे राजकारण हे मुख्यत्वे आपल्या आवडत्या भांडवलदाराचे हित साधण्याचे साधन आहे. ते बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक तिजोरीतील पैसे घेतात आणि त्यांचा नफा सरकारला वाटून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाला देणगी देतात. त्यांच्या मदतीने माध्यमे विकत घेऊन सरकारच्या बाजूने वातावरण तयार केले जाते. आता लक्झरी वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला, याने सरकारला काही पडत नाही. तसे या कॉरिडॉरच्या बांधकामासाठी हजारो वर्षापासून अस्तित्वात आलेली, त्यांच्याशी निगडीत श्रद्धा असलेली शेकडो मंदिरे जमीनदोस्त झाल्याचा वाराणसीतील सर्वसामान्य हिंदू संतापला आहे. शंकराचार्यांना केवळ एकाच व्यक्तीसोबत कार्यक्रमाला बोलवले पसंत नव्हते. हेच कारण आहे की मी कार्यक्रमाला जाणार नाही, मला 100 लोकांना आमंत्रित केले तरी मी जाणार नाही. त्यांचे अयोध्येशी असलेले नाते अतूट असून अयोध्येत जाण्यास कोणताही संकोच नसल्याचे शंकराचार्य यांनी सांगितले. राम त्यांच्या हृदयात आहे, पण 22 जानेवारीला अयोध्येत न जाण्याचे त्यांचे अयोध्येशी असलेले नाते तुटणार नाही. पण या निमित्ताने जाणे योग्य नाही. आता हेच काँग्रेसने आपले शिष्टमंडळ पाठवून बोलावून असे सांगत आहे. मात्र अर्धवट पूर्ण झालेल्या
मंदिरात गेले तर अपूर्णच राहणार आहे. या दिवशी सर्व कॅमेरे फक्त एकाच व्यक्तीवर केंद्रित असतील, असे काहीसे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शंकराचार्याशी बोलताना सांगितले. मला अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही, असेही ते म्हणाले. यापूर्वी भाजपने त्यांना रामाच्या नावावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी मनातील राम आणि हातातील काम हे तत्व मानतो असे म्हटले होते. पण या बाबतीत मोदी विरोधी उद्धव ठाकरे शंकराचार्याशी जवळीक साधताना दिसतात. आता हिंदू जनतेने ठरवायचे आहे की त्यांचा खरा नेता कोण आणि ढोंगी कोण. जरा विचार तर करा. झिरो न्यूजच्या या भागामध्ये आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. झिरो न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. झिरो न्यूज आपला.